वाल्मिक कराडच्या अंगावरती खुनाचा गुन्हा दाखल होईस्तोवर 16 गुन्हे आहेत. त्यातल्या 8 मध्ये त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे पुराव्याअभावी आणि 4 प्रकरणं न्यायप्रविष्ट आहेत. आता मी ती प्रकरणं वाचून दाखवतो आणि मग लक्षात येईल की अजून अनेक प्रकरणं ही नव्यानं फाईली ओपन होऊ शकतात जर का लोक समोर आली तर, फिर्याददार समोर आले तर, आणि त्यांनी जर का रिक्वेस्ट केली, विनंती केली, रिसर ते कोर्टात गेले तर त्यांच्या फायली पुन्हा सुरू होऊ शकतात, ज्या बंद केल्या गेलेल्या आहेत राजकीय दबावापोटी. पोलिसांवरती दबाव आणून अशा गोष्टी झालेल्या आहेत. वाल्मिक कराडवरती एकूण 14 गुन्ह्यांची यादी माझ्याकडे आहे. 15वा आणि 16वा गुन्हा जो आहे तो एक आहे खंडणीचा, दुसरा आहे तो आता हत्येचा. तर जे 14 आहेत म्हणजे डिसेंबर 2024 पर्यंतचा जर का विचार केला तर परळी शहर पोलीस स्टेशनलाच नाही म्हटलं तरी 10 गुन्हे आहेत. त्यातला 1999चा एक आहे. सद्यस्थिती बघितली तर कळत नाही काय आहे, निरंक आहे, म्हणजे इथे काहीच नाही, मिसलेनियस. दुसरा गुन्हा आहे परळी शहरातच नोंदवलेला, ज्याचा FIR झाला 2011 मध्ये. त्यातही कलम ही गंभीर कलम होती, 143, 341 IPCची. हे यामध्ये कलम 25(8) CRPC प्रमाणे ही फाईल बंद केली गेलेली, हा तपास बंद केला गेलेला आहे. तिसरा गुन्हा परळी शहरात दाखल झाला 2001 मध्ये. त्यातही कलम ही गंभीर स्वरूपाची आहेत, 504, 342, 323, 145 वगैरे. इथंही ही केस 2008ला सुटली, तपास बंद, निर्दोष मुक्तता. त्यानंतर चौथा गुन्हा FIR आहे 2002ला वाल्मिक कराडच्या विरोधात. त्यातही 143 लागलेला आहे, सहकलमी त्याच्यातलं 135 लागलेला आहे. इथंही तपास बंद करण्यात आलेला आहे, काही सापडत नाहीये, पुरावे नाहीत वगैरे सांगून तपास पोलिसांच्याच लेवलला बंद आहे. मग 5वा गुन्हा FIR जो आहे की ज्यामध्ये वाल्मिक कराडवरती 307चं कलम लागलेलं आहे. हत्येचा प्रयत्न केला गेलेला आहे मारहाण करताना किंवा संघटनात्मक करताना. त्यात इतर कलम जी आहेत 307 बरोबर 147, 148, 149, 435, 337, 427, 341 आर्म्स ऍक्ट अंतर्गत हे गंभीर कलम आहेत. ही पण केस सुटली, तपास बंद, निर्दोष मुक्तता 2011 मध्ये. 2007च्या केसमध्ये 2011 मध्ये मुक्तता झाली. त्यानंतर 6वा गुन्हा परळी पोलीस स्टेशनला आहे, FIR तो 2008चा. तिथे 147, 148, 149, 427, 452, 504, 506 हे गंभीर कलम आहेत. 2008ची ही केस आहे आणि ती पण निर्दोष मुक्तता सुटली केस 2013 मध्ये. त्यानंतर परळी शहरात 7वा FIR आहे, तिथेही 341, 343 ही केस 2012ची आहे. ही न्यायप्रविष्ट आहे, म्हणजे काय, तपास पूर्ण आहे, न्यायप्रविष्ट आहे, हेअरिंगवरती हेअरिंग चाललेले आहेत. त्यानंतर 8वा गुन्हा FIR आहे 2015चा, 149, 341 न्यायप्रविष्ट आहे, तपास झाला, तारीख पे तारीख सुनावण्या चाललेल्या आहेत, न्यायप्रविष्ट आहे. 9वा गुन्हा आहे 2023चा, 2 वर्षांपूर्वीचा, 188 लागलेला आहे, न्यायप्रविष्ट आहे, तपास तात्पुरत्या लेवलला बंद आहे. त्यानंतर परळी पोलीस स्टेशनला जो शेवटचा गुन्हा वाल्मिक कराडच्या नावावरती आहे तो खूप महत्वाचा आहे. तो आहे 2024चा, गेल्या वर्षी 3 ऑक्टोबर 2024ला नोंदवलेला हा FIR आहे. त्यामध्ये हत्येच्या प्रयत्नाचा 307 लागलेला आहे. बहुतेक हे बापू आंधळे प्रकरण आहे. 307 हत्येचा प्रयत्न केल्याचा, 147, 148, 149, 326, 427, 323, 504, 506 हे तेच आहे की संघटित गुन्हेगारी. मकोका लागला नाही, पण 4-5-6 लोकांनी एकत्र येऊन केलंय, हत्येचा प्रयत्न केलेला आहे, बेदम मारहाण केलेली आहे, शस्त्रास्त्रानं केलेली आहेत, अशी ती गंभीर कलमं आहेत. इथं वाल्मिक कराडच्या समोर असं लिहिलेलं आहे की पुराव्याअभावी चार्जशीट, आरोपपत्र म्हणजे दोषपत्र ठेवण्यात आलेले नाही. वाल्मिक कराडच्या विरोधात पुरावा नाही,
अहो 307 तुम्ही दाखल करता आणि पोलीस तपासामध्ये वाल्मिक कराडच्या विरोधात 307 दाखल केल्यावर त्याच्याच टोळीनं ते केलं हे माहिती असताना तिथं पुरावा आढळत नाही. आता ही जी केस आहे ही न्यायालयीन चौकशी समोर जर का आली आता निवृत्त न्यायमूर्ती ML ताहिलानी, तर ते अशा केसेस पुन्हा सुरू करू शकतात. सहसा न्यायालयीन समिती असा अहवाल देऊ शकते की संतोष देशमुख खून प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करत असणारे न्यायमूर्ती ML ताहिलानी त्यांचा लौकिक बघता की या प्रकरणाचे धागेदोरे ज्या मोरक्यापर्यंत, सूत्रधारापर्यंत, मास्टरमाइंड पर्यंत जातात, त्याच्या आधीची काही केसेस त्यांनी जर का त्याची आढावा घेतला, पुनरावलोकन केलं, तर ते असं सांगू शकतात की यातल्या अनेक फायली ह्या नव्यानं सुरू करा, असा सल्ला किंवा सूचना, शिफारस न्यायमूर्ती करू शकतात. कारण तिला क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी आहे. हायकोर्टाचा एक दर्जा त्या समितीला आहे. जरी तो आयोग नसला, ती समिती असली शिफारस देण्याची, मान्य करायच्या की नाही शिफारशी हे पुन्हा राज्य सरकारवर आहे. तरी सुद्धा आपल्या अहवालात ते तसं सांगू शकतात. जसं की अक्षय शिंदे खून प्रकरणामध्ये न्यायालयीन समितीनं सांगितलं की अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा खोटा, फेक होता, म्हणून 5 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवरती FIR नोंदवा, शिफारस केली ना, आणि मग हायकोर्टानं आदेश दिले. तसं तो जो शेवटचा गेल्या वर्षीचा गुन्हा दाखल झालेला आहे परळी पोलीस स्टेशनमध्ये, तो बहुतेक बापू आंधळे खून खटलाच आहे, प्रकरणच आहे. त्यामध्ये पुराव्याअभावी दोषपत्र ठेवण्यात आलेले नाही वाल्मिक कराडच्या विरोधात. जरी त्याचं नाव FIR मध्ये 307 गुन्हा लावून टाकलं, कलम लावून टाकलं, पण आता चार्जशीट मध्ये नाव नाही आहे, वगळलं आहे. तिकडे का वगळलं हे पुन्हा सुरू होऊ शकतं. नंतर अंबेजोगाई शहरामध्ये 11वा गुन्हा FIR दाखल झालेला आहे 2002 मध्ये. तिथेही 307 वाल्मिक कराडच्या विरोधात लागलाय. हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा 147 लागलाय, 148 लागलाय, 149 लागलाय, 353 लागलाय, 332 लागलाय, 324 लागलेला आहे. मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्याचं सहकलम 3 आणि 4 लागलेलं आहे. इथं अपिलात, हायकोर्टात निर्दोष मुक्तता थेट. आता हे कसं काय झालं? अंबेजोगाईमध्ये जर का हत्येचा प्रयत्नाचा 307 हे कलम लागलेला आहे वाल्मिक कराडवर 2002 मध्ये, आणि पुढे ते थेट अपिलात, हायकोर्टात जात आहे, निर्दोष मुक्तता होते. तर अशी जी प्रकरणं ही नव्यानं का सुरू होऊ नयेत यासाठी जनहित याचिका जर का उद्या गेली हायकोर्टात, ती सगळी प्रकरणं नव्यानं तपासात येऊ शकतात. कोणाला जनहित याचिका करायची असेल इथे तर ते करू शकतात. कारण ते एक असं माध्यम आहे की जिथे तुम्ही दाद मागू शकता पब्लिकच्या वतीनं, लोकांच्या वतीनं, सार्वजनिक हितासाठी. त्यानंतर अंबेजोगाई शहरामध्ये 2006ला एक FIR नोंदवलेला आहे. पुन्हा तिथंही कलम हत्येचा प्रयत्नाचा 307 लागलेला आहे वाल्मिक कराडच्या विरोधात. 143 लागलाय, 147 लागलाय, 149 लागलाय, आणि इथं NC फायनल लिहिलेला आहे. म्हणजे काय? नॉन कॉग्निझेबल NC फायनल. पोलिसांनी ठरवलंय काही नाही याच्यात, रफादफा. 307 लावल्यानंतर तर अशा ज्या गोष्टी आहेत तर ह्या पुढे आता तपासात आणखीन वाढू शकतात. बर्दापूरमध्ये एक केस आहे, 420 फसवणुकीचा गुन्हा आहे. तिथंही फायनल झालेला आहे की काही याच्यामध्ये फारसं काही तथ्य नाही. केज पोलीस स्टेशनला गेल्या वर्षी 308(2), 3, 4, 5 आणि हे एक प्रकरण नोंदवलं गेलेलं आहे. हे धमकावण्याचं प्रकरण आहे आणि तिथं तपासात ते प्रलंबित आहे. तिथं तपासच प्रलंबित आहे. लक्षात घ्या. आता हे जे 14वा FIR प्रकरण आहे की जे तपासावर प्रलंबित आहे केज पोलीस स्टेशनमध्ये. मी वारंवार सांगतोय गेल्या महिन्याभरापासून केज पोलीस स्टेशन तिथले PI, तत्कालीन PI म्हणजे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन असेल, तत्कालीन PSI जो निलंबित झालेला आहे राजेश पाटील, ज्याचे आता 3 CCTV फुटेज सापडलेले आहेत. एक केजमधलंच सुदर्शन घुले बरोबरचं हॉटेलमधलं, आणि प्लस धनंजय देशमुख याला भेटायला गेले सुदर्शन घुलेला घेऊन राजेश पाटील, तिथे 2 CCTV फुटेज आहेत. ते एका ह्याच्यात धनंजय नाही, म्हणजे धनंजय देशमुख नाही आहे, एका ह्याच्यात सुदर्शन घुले आणि राजेश पाटील आहेत, आणि दुसऱ्या ह्याच्यात ज्यामध्ये धनंजय देशमुख आहे त्यात सुदर्शन घुले सुद्धा सोबत आहे आणि राजेश पाटीलही आहे. आणि आत्ता जे लेटेस्ट अँड ग्रेटेस्ट सापडले जे 5 व्हिडिओ क्लिप्स आल्या होत्या विष्णू चाटेच्या केजच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्याच्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड जेव्हा आला
तिथेही तेव्हा राजेश पाटील हजर होते, PSI, आणि ते आले होते. तर त्या राजेश पाटीलला आणि प्रशांत महाजन आणि त्यांच्यावर तत्कालीन बीडचे SP पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी अक्षम्य सहानुभूती ही आरोपींप्रती दाखवलेली आहे, किंवा दिरंगाई कशी होईल केसेसमध्ये वाल्मिक कराडच्या विरोधात हे बघितलेलं आहे. तेव्हा अविनाश बारगळ हे तत्कालीन पोलीस अधीक्षक हे सुद्धा उद्या चौकशीच्या फेऱ्यात येऊ शकतात. प्रशांत महाजन जे पोलीस ठाणे इन्चार्ज होते केसचे, हा गुन्हा घडला संतोष देशमुख खून प्रकरण, तेही चौकशीच्या फेऱ्यात येत आहेत. एवढंच नाही तर राजेश पाटील ज्याला सस्पेंड केलेला आहे तो तर सह आरोपी होऊ शकतो, इतके त्याच्या विरोधात पुरावे उघड उघड दिसत आहे, CCTV फुटेज दिसत आहे. तर त्या अशा ज्या गोष्टी आहेत, आणि यामुळं आता वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडवर अनेक जण विचारतात की त्याच्यावरती काय लावलंय. लक्षात घ्या, गेल्या वेळेस संसदेनं नवा कायदा केलाय, भारतीय न्याय संहिता 2023चा. म्हणजे आधीचं जे IPC जे इंडियन पिनल कोड ते जाऊन आता पोलीस ठाण्यामध्ये नव्या कायद्यानुसार भारतीय न्याय संहितेची कलमं लावली जातात. त्यानुसार वाल्मिक कराड आणि इतर ज्याचे जे 8 आरोपी आहेत संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये, त्यांच्यावरती भारतीय न्याय संहिता 2023च्या अंतर्गत केस नंबर 337/2024 खाली जे सेक्शन्स आहेत 103(1) हे कलम लावलेलं आहे या 9 आरोपींवरती. त्यातल्या सिद्धार्थ सोनवणेवरती ते लागेल असं दिसत नाही, पण वाल्मिक कराडसह जे इतर 8 आहेत त्यांच्यावर लावलेला आहे खुनाचा गुन्हा. त्यामध्ये फाशी किंवा आजन्म शिक्षा, ज्याला आपण आजन्म जन्मठेप म्हणतो, आणि तसंच दंड असं त्याचं स्वरूप आहे.